चल आई, चल ताई. आई सारंग भाऊजी बस. खूप उपकार केलेस माझ्यावर. हे असा वाढदिवस साजरा कर. तुम्ही काय बघताय? निघा. राग झाली ग. मला वाटलं होतं आज सगळं मी पुन्हा जुळवून आणेन, पण तू पुन्हा सगळं उधळून टाका. खरं तर मी तुझे आभार मानले पाहिजे. तुझ्यामुळे मला पुन्हा जाणीव झाली. तोडणं जेवढं सोपं असतं तेवढं जोडणं कठीण, आणि नातं जोडण्यासाठी खूप काही करावं लागतं. कळलंय मला, खूप काही करावं लागतं. तुला ती ससा आणि कासवाची शर्यत माहितीये? ती गोष्ट ज्या शर्यतीत सगळ्यांना वाटत असतं की ससा जिंकणार, ससा जिंकणार आणि कासव हारणार, पण जिंकतो कोण? तू मारत राहा सशासारख्या उड्या. ही शर्यत तर मीच जिंकणार. आग लावलीस ना आज तू इथे. तू आग आहेस तर मी पाणी, तू अंधार आहेस तर मी लख्ख प्रकाश. तू विष होतेस ना, तर त्याच नात्यांना ढवळून मी त्यातनं अमृत काढेन. याच आगीत मी तुझा अहंकार जाळून भस्म करेन, आणि तुझ्या नाकावर टिचून माझ्या सुखी कुटुंबाचं चित्र पुन्हा रेखाटेन. शिकीश आई, ओवी, अगं काय झालंय तुला रडायला? एवढं काही झालेलं नाहीये. चल डोळे पुस. तुला शिरसेकर आजीने बोलवलंय, जातेस? जा. शिकेश प्लीज स्वतःला एवढा त्रास करून नका घेऊ. त्रास तर नशिबातच लिहिलाय ग माझ्या. फरक फक्त एवढंच आहे की काल परवापर्यंत परक्याने दिला आणि आज माझ्या बायकोने दिलाय. शिकेश प्लीज ऋषिकेश असं नका म्हणू. हो, आज तुझ्यामुळे माझ्या वाढदिवसा दिवशी मला इतका मनस्ताप झाला. वाटलं होतं त्या रणदिवेंच्या घरातून बाहेर पडल्यानंतर माझा हा पहिला वाढदिवस खूप चांगल्या पद्धतीने साजरा करशील. ते ऍप जेव्हा तू सादर केलं ना तिथे, तेव्हा अभिमानाने ऊर भरून आला होता माझा. असं वाटलं होतं की घट्ट मिठी मारून सांगावं तुला की जानकी आय एम सो प्राऊड ऑफ यू, पण नाही. दुसऱ्या क्षणी माझ्या सगळ्या आनंदावर पाणी फेरलं असतं. तिथं आलेल्या सगळ्या परक्या लोकांना बघून ना डोक्यात सनक गेली होती माझ्या, आणि त्यांना तिथं येण्यासाठी तू घाट घातलायस हे कळल्यावर तर तुला बायको म्हणायची लाज वाटली होती मला. ऋषिकेश हो चाचा, काय ना, ज्या बायकोला तिच्या नवऱ्याचा आनंद कशात आहे हे कळत नाही, तिच्या नवऱ्याची दुखरी नस काय हे कळत नाही, त्या बायकोला तिचा नवरा कळलेलाच नाही. असं नाहीये. हे सगळं मी तुमच्यासाठी केलं. अजिबात नाही. तुला हे सगळं असंच करायचं होतं. काय ना, कुटुंब एकत्र आणायच्या विचारात तू इतकी धावून गेली आहेस की त्या विचारामुळे आपण वेगळे होतोय हेही तुझ्या लक्षात येत नाहीये. ऋषिकेश प्लीज प्लीज असं नका बोलू. दोन्ही कुटुंबातली दरी मिठावी म्हणून मी तरी दूर करतेस. झालं गैरसमज दूर. आले सगळे एकत्र. हे असं फोटोचे कोलाज, व्हिडिओ आणि कविता म्हणून काही होत नाही जानकी. जुन्या आठवणींचे तुकडे जोडायला गेलीस, पण तुटलेलं असतं ना ते तुटलेलंच राहतं. गुंडाला पाठवून त्याने ऑफिस फोडलं. काय वाटलं नाही त्याला सख्या भावाचं ऑफिस फोडतात. आई आई बोल ना, तुला सुद्धा अजून हेच वाटतं का की ऋषिकेश दादा बरोबर आहे आणि मी आणि ऐश्वर्या चुकीचे आहोत? पण अगं बोल ना ग. काय रे दादा, आम्हाला सगळ्यांना खोटी कारणे सांगून तू तिथं येऊन गेला होतास ना? काय गरज होती तिथे जायची? नाही हो सारंग, तुम्ही त्यांना फक्त एकट्याला कशाला बोलताय? यांच्यासोबत यांची बायको कम असिस्टंट पण होतीच ना. सारंग हे दोघेही सामील आहेत. दोघं मिळून जाळ टाकलं आणि आपल्याच माणसांना अडकवतात. बरं ते आणि कोणासाठी? तर बाहेरच्या लोकांसाठी. बाहेरची तू आहेस ऐश्वर्या. ऋषिकेश दादा आणि जानकी बहिणी ह्या घरातली माणसं आहेत, कळलं ना? LLB
पोट खाली करून बोलायचा माझ्याशी, नाहीतर इथून पुढे या घरात एकच हात घेऊन फिरशील तू. ऐश्वर्या दादा माझ्या बायकोची आवाज वर करून बोलायचं नाही हा, सांगून ठेवतोय. हे काय ऋषिकेश दादानी माझं ऑफिस फोडलं तेव्हा कुठे होता आवाज? बोल ना. हे लाज वाटली पाहिजे तुम्हाला दोघांना. या घरात राहून सुद्धा, तो व्हिडिओ पाहून सुद्धा तुम्ही दोघं दादा आणि वहिनीच्या बाजूने बोलताय. आज त्यांनी माझं ऑफिस फोडलं, उद्या उद्या आपलं राहतं घर फोडायला गुंड धाडतील तेव्हा काय बोलणार आहेस तू? तेव्हा सुद्धा त्याची बाजू घेऊन बोलणार आहेस? सांग ना, सांग ना वहिनी, बोल. आई तू बघितलंस ना व्हिडिओ, पण तूच सांग कोण चूक आहे आणि कोण बरोबर आहे? अहो सारंग भाऊजी ऋषिकेश दादा कसं फोडतील ऑफिस? ते तिथे होते ना आपल्या बरोबर. त्याला काय? आणि म्हणून त्यांनी त्यांची माणसं पाठवली आणि आमचं ऑफिस फोडलं. कशावरून ती माणसं तू पाठवली नशील? काय झालं तिकडे बघितलंस? त्या सारंगला असं वाटतं की मी गुंड पाठवून त्याच्या ऑफिसची तोडफोड केली. मी जानकी तो व्हिडिओ बघताना मलाही तितकाच त्रास होत होता, मलाही तितकाच राग येत होता. कारण मंदिर होतं ते माझ्यासाठी, घर होतं का माझं ते. सारंगने विचार केला याचा? त्याला तिथे जे दाखवलं तेच पटलं ना? तरी सुद्धा तू त्यांचीच बाजू घेतेस. काय वाटतं तुला की हे सगळं आधीसारखं होईल? अजिबात नाही. जानकी लिहून देतो मी तुला, हे सगळं निस्तारणं कधीच शक्य होणार नाही. मी निस्तरे, माझ्यावर विश्वास ठेवा. ऋषिकेश, जे चित्र मी तुम्हाला पडद्यावर दाखवलंय ना, ते चित्र मी प्रत्यक्षात खरं करून दाखवेन. फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. इतकं सगळं समजावून सांगून सुद्धा तुला तुझंच म्हणणं खरं वाटतं? त्या लोकांसाठी स्वतःच्या नवऱ्याच्या विरोधात जाणार तू? कधीच नाही ऋषिकेश, मी माझ्या नवऱ्याच्या विरोधात नाही जाणार. पण एकदा तुम्ही माझी बाजू समजून घ्या. आज तुम्ही जे काही आहात ना, ते तुमच्या कुटुंबामुळे आहात. त्यांच्यामुळे तुम्हाला ओळख मिळाली. काही गैरसमजांमुळे जर तुम्ही वेगळे झाला आहात, तर तुम्हाला एकत्र आणण्याचं कर्तव्य माझं आहे आणि तेच मी करते. जशी तुमची बायको म्हणून माझी जन्मगाठ तुमच्या बरोबर बांधली गेली आहे, तसंच रणदेवांची सून म्हणून माझी नाळ त्या घरात बोलली गेली आहे. बायकोच्या नात्याने मी तुमची साथ कधीच नाही सोडणार, पण सुनेचं कर्तव्य म्हणून मी माझी वाट सुद्धा नाही बदलणार. ठीक आहे, मग तू तुझ्या रस्त्याने जा, मी माझ्या वाटेने जातो. म्हणजे काय ना जानकी, आपण जरी एकाच छताखाली राहत असलो ना, तरी आपले रस्ते आणि आपली ध्येय पूर्णपणे वेगळे. त्यामुळे आजपासून तुला काय करायचंय ते कर, पण यापुढे हा ऋषिकेश रणदिवे तुला कुठलीही मदत करणार नाही, अथवा कुठल्याही मदतीची किंवा सपोर्टची माझ्याकडून अपेक्षा करू नकोस. जानकी रणदिवे, नक्की काय म्हणायचं तुला सौमित्र दादा? मला हे म्हणायचं आहे की ती माणसं ऐश्वर्याने पाठवली असतील. त्यांना जाऊन सांगितलं असेल की तिथे जाऊन ऋषिकेश दादाच्या नावाच्या घोषणा द्या आणि या सगळ्याचा व्हिडिओ काढून ना तिने आपल्या भांडणं लावली असतील असं म्हणायचं तुला? म्हणायचंय नाही, मला खात्री आहे. ही कमाल आहे, कमाल आहे, कमाल आहे. तुमच्या दोघांची कमाल वाटते मला. प्रत्यक्ष ऋषिकेश दादा व्हिडिओत ऑफिस फोडताना दिसला असताना तरी तुम्ही दोघे तेच बोलला असतात, ऋषिकेश दादा नाहीच आहे, ऋषिकेश दादानी काही केलंच नाहीये. किंवा किंवा काय म्हणाला माहिती, ऐश्वर्याने केलं, ऐश्वर्याने खोटे व्हिडिओ जॉईन करून व्हिडिओ बनवलाय म्हणून म्हणाला असतात तुम्ही दोघे. मी काय देतात वकील आहे? हा वहिनी, तू एवढी खात्री देतोस तर काय पुरावे आहेत तुझ्या? काय का वहिनी, काय पुरावे आहेत? बोल ना. मी पुरावे नसताना माझ्या बाईकवर आरोप करायचं नाही, कळलं ना? तुम्हाला दिसलं नसेल, मी बघितलंय. ऋषिकेश दादाच्या माणसांनीच माझं ऑफिस फोडलंय. अरे खोटी नाती जपताय तुम्ही दोघे, तू आणि ती जानकी वहिनी. अरे काय आहे? एकदम वेळेला ऐश्वर्या आल्या आणि तुमच्या दोघांचं पिंग फोडलं ना, म्हणून जळफळाट होतोय तुमचा. एक लक्षात ठेवता, आज तुझ्यावर विश्वास ठेवला, पण त्यापुढे हा सारंग उभ्या आयुष्यात तुझ्यावर विश्वास ठेवणार. आई आई आता तरी डोळे उघड आणि बघ, आणि कायम लक्षात ठेव, ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनीची बाजू घेणारी दोन माणसं राहतात आपल्या घरात आणि त्यांचा अजिबात ऐकू नकोस. सारंग,
प्लीज शांत व्हा. आई प्लीज नको रडूस. या पाणी प्या. ऐक मी ठीक आहात ना? अगं कशी ठीक असेल मी जेव्हा जेव्हा माझ्या या घरातलं सुख शांती परत येईल ना तेव्हाच मला बरं वाटेल. आई या घरची सुखशांती लवकरच परत येईल. सगळं ठीक होईल मला खात्री आहे. आम्ही कोर्टात म्हणतो तसं न्याय लेट मिळेल पण थेट मिळेल. लवकरच या घरातला न्याय निवाडा होईल. नाना बरे होतील, सत्य समोर येईल आणि सगळं परत पूर्वीसारखं होईल. आई मला विश्वास आहे. सगळं ठीक होईल. प्लीज शांत व्हा. भाज्या पण इतक्या महाग झाल्यात काय ना? आता काय आई, 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 आई. आई बाबा टक्कर झाल्यानंतर परत एकदा टक्कर मारायचं असते नाही तर शिंग येतात. पण ओवी, ज्यांना ऑलरेडी शिंग फुटले त्यांना कुठून येणार शिंग? काय काय बस काय हवंय सांगा मी शोधते. बाबा आई काहीतरी विचारते. तुम्ही काय शोधताय? ओवी, मला हव्या त्या लोकांचंच मी ऐकतो आणि मला जे काय हवंय ते स्वतःहून शोधेल मी. कोणाच्या मदतीची गरज नाही मला. तुम्ही काय शोधताय? अगं मला टूथपेस्ट हवी आहे. तुला माहिती का कुठे ठेवले? बाबा किती सिंपल आहे, बाथरूम मध्ये. ओवी, ही टूथपेस्ट संपली आहे. दुसरी नाहीये का? आई दुसरी टूथपेस्ट नाहीये का? शोधली आहे ना सगळीकडे. मग सापडली का? नाही ना. नाहीये घरात. गुलाबदादा गेलेत बाहेर किराणा आणायला. दुपारपर्यंत येतील. ओवी, मी दुपारपर्यंत असंच बसू का मग? हो काय नववी त्यासाठी सकाळी लवकर उठावं लागतं. ओवी, तू ब्रश केलास? मी केव्हाच. मी ब्रश केला, आंघोळ केली, केस विंचरले, दूध पण प्यायले. हम्म. आई मी पण. बाबा आता फक्त तुम्हीच राहिलात. हसायला काय झालं का? ठीक आहे हरकत नाही. जर कोणाला माझी मदत नको असेल तरी सुद्धा मी मदत करणार. ओवी जा माझी पर्स घेऊन ये. मी जाऊन टूथपेस्ट आण. ओवी, काही गरज नाहीये. बस खाली. ओवी आईचं ऐकणार नाही. जा पर्स आण. मी सांगितलं ना मला कोणाचीही मदत नकोय. बस खाली. ओवी मी सांगते ना उठ आणि ओवी, मी सांगितलं ना नकोय म्हणून. अरे थांबा ना. तुम्ही बोला ना एकमेकांशी डायरेक्टली. मला कशाला मध्ये घेताय? ठीक आहे. काय ना, एक वेळ बायकोच्या मनात नवऱ्याबद्दलचं प्रेम उरणार नाही. पण टूथपेस्ट कितीही संपली तरी त्यात थोडीफार शिल्लक राहतेच. आता बघाच, टूथपेस्ट ना अशी पिळून 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 थोडी तरी काढून ब्रश करून दाखवेनच तुम्हाला. बघाच. हा ऋषिकेश रंधवे लात मारेल तिथून पाणी काढेल आणि लाटणं फिरवेल तिथून टूथपेस्ट काढेल.
हसायला काय आलंय? बाबा चिडू नका ना. आधी तू तुझ्या आईला नीट वागायला सांग. ओवी मी नीटच वागते हा, लोकांना नीट बोलायला सांग. हो पण नीट ऐकलं तर पाहिजे ना. ओवी मला कोणी काही सांगायची गरज नाही हा. ओवी मग नीट वागायचं ना. शांत राहा ना. तुम्ही एकमेकांशी बोला ना. माझं मधल्यामध्ये वाकड कशाला करताय? मी फक्त तुझ्याशीच बोलेन ओवी, सांगून ठेव तुझ्या आईला. आणि आता मला माझी टूथपेस्ट मिळाली, तुम्ही चाललो आवरायला. मजा वाटते. शाळेत कोण जाणार? आई आज सुट्टी आहे का शाळेला? पण मला माझ्या फ्रेंडला भेटायला जायचंय, ती इथेच राहते. ठीक आहे, आधी तो पसारावर. नमस्कार. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला छान असा एपिसोड पाहायचा आहे. त्याआधी तुम्ही जर आतापर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, म्हणजेच की तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही आपल्या शब्द मनातले ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. प्रेक्षकांनो, इथे अशाच नवनवीन आणि सोबतच डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू तुम्हाला आपल्या चॅनलवर सतत पाहायला ऐकायला मिळणार आहेत. तर प्रेक्षकांनो, इथे पुढील भाग मात्र खूपच छान आणि त्याहून तो रंजक आणि इंटरेस्टिंग असा झालेला आहे. कारण आता इथे पुढील भागामध्ये तर आपण असं पाहत आहोत की जी काही आपली आता इथे जानकी आहे, जानकीने मात्र आता इथे जो काही ऋषिकेश आहे त्याच्या वाढदिवसानिमित्त खूप काही गोष्टी इथे केलेल्या असतात आणि त्याच्या वाढदिवसानिमित्त खूप काही गोष्टी इथे केल्याच्या नंतर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट असते प्रेक्षकांनो, आणि ती म्हणजेच की इथे आता तिला काही जरी झालं तरी सुद्धा सर्व परिवार एकत्र आणायचा असतो आणि ती सुद्धा त्याच दृष्टिकोनातून इथे प्रयत्न करत असते. आणि प्रेक्षकांनो, आता इथे सर्व परिवार इथे एकत्र बोलवण्याचं कारण सुद्धा अगदीच तसं असतं आणि ते म्हणजेच की जो काही आता इथे ऋषिकेशचा वाढदिवस असतो आणि ऋषिकेशचा वाढदिवस असल्या कारणाने इथे आता ती प्रयत्न करताना सुद्धा आपल्याला दिसत आहे. आता मात्र सर्वजण एकत्र आल्याच्या नंतर सर्वांना खूप मोठा धक्का बसतो, म्हणजेच की चुकीच्या पद्धतीने इथे सर्वांना एकत्र बोलावलेलं असतं आणि चुकीच्या पद्धतीने सर्वांना इथे एकत्र बोलवल्याच्या नंतर आता जो काही आपला आता इथे ऋषिकेश आहे तो म्हणत असतो, जानकी हे सर्व काही काय आहे आणि तू ह्या लोकांना इथे का आणि कशासाठी बोलवलेला आहेस, असं सुद्धा इथे तो बोलत असतो. आणि तेव्हा जानकी म्हणत असते, अहो असं काय करताय, हे सर्व कोण आहेत, तर हे सर्वजण आपली माणसं आहेत आणि त्यासोबतच इथे ते तुमचा वाढदिवस साजरा करण्यासाठी इथे आलेले आहेत, असं इथे ते बोलत असतात. पण आता इथे चुकीच्या पद्धतीने इथे आल्यामुळे तो जो काही ऋषिकेश आहे तो बोलत असतो, तुला कळतंय का, ह्या लोकांनी तुझ्यावर नाही ते आरोप केले होते, ह्या लोकांनी तुझ्यावर नाही ते बोल लावले होते आणि तू ह्या लोकांकडून अपेक्षा का करत आहेस, आणि त्यासोबतच ही लोक स्वतःहून आलेली नाहीयेत, हे तर ह्या लोकांना तू इथे बोलवलेला आहेस, मग तू का अशी वागलेली आहेस, तू त्यांना इथे का आणि कशासाठी बोलवलेला आहे, असं इथे तो बोलत असतो. आणि तेव्हा आता इथे जी जानकी आहे ती बोलत असते, अहो असं काय करताय तुम्ही, हे प्लीज तुम्ही असं काही बोलू नका ना, तुम्ही थोडंसं समजून तरी घ्या ना, कारण ती दुसरी तिसरी परकी कोणी नाही, तर ती तुमचीच माणसं आहेत किंवा ती तुमचीच लोक आहेत, असं सुद्धा आता इथे जी जानकी आहे ती इथे बोलत असते. पण आता इथे मात्र जो काही सौमित्र आहे त्याला सुद्धा हे आवडलेलं नसतं, कारण आता इथे मात्र ते तिथून निघत असतात आणि तिथून निघत असताना मात्र इथे जानकीने एक छोटासा व्हिडिओ प्ले केलेला असतो आणि त्या व्हिडिओमध्ये सर्व जो काही रणदिवे कुटुंब आहे, रणदिवे परिवार आहे, त्यांच्या गोडगोड आठवणी असतात आणि त्या गोडगोड आठवणी इथे आता एका मोठ्या स्क्रीनवरती जानकीने प्ले केलेल्या असतात आणि त्या गोडगोड आठवणी ज्या आहेत त्या इथे स्क्रीनवरती प्ले केल्याच्या नंतर आहे त्याच ठिकाणी सर्वजण थांबतात आणि सर्वांच्या चेहऱ्यावरती एक सुंदर असा आनंद इथं येत असतो. एक आटपाट नगर होतं, त्या नगरामध्ये एक राजा राणी राहत होते, त्यांचा सुखाचा संसार होता आणि त्याचबरोबर ते खूप मोठं कुटुंब होतं. ह्या सर्व काही गोष्टी तिथे लावलेल्या असतात आणि तेव्हा मात्र सर्वजण आहे त्याच ठिकाणी ते थांबण्याचं काम करत असतात. सर्वांना इथे खरं तर खूप आनंद सुद्धा झालेला असतो, पण आता मात्र इथे आनंद झाल्याच्या नंतर हा आनंद ऐश्वर्या किती वेळ टिकून ठेवल हे सुद्धा पाहणं तेवढंच जास्त रंजक असतं प्रेक्षकांना. कारण जे काही ऐश्वर्या आहे, ऐश्वर्याला ही गोष्ट इथे समजलेली असते की ही जी काही लोक आहेत ती मात्र ही तिकडे गेलेली आहेत, म्हणजेच की ही जी काही लोक आहेत ही लोक जी आहेत ती
हिच्याकडे गेलेली आहेत. म्हणजेच की आता जो काही ऋषिकेश आहे त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ती लोक गेलेली आहे. ती गोष्ट इथे ऐश्वर्याला समजलेली असते. त्यामुळे ऐश्वर्याची आहे ती सयाजी काकांकडे जात असते आणि ऐश्वर्या सयाजी काकांकडे गेल्याच्या नंतर सयाजी काकांना एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत असते. काही जरी झालं तरी सुद्धा ते आता ऋषिकेशला इथे अडकवायचं आहे आणि ती त्याच दृष्टिकोनातून इथे आता प्रयत्न करताना प्रेक्षकांना आपल्याला दिसत आहे. आता मात्र इथे त्यांनी एक प्लॅन बनवलेला असतो. इकडे वाढदिवस तर सुरू असतो, पण तिकडे दुसऱ्या बाजूला मात्र जे काही सयाजी काका आहेत ते मात्र इथे आता त्यांची माणसं जी आहेत ती इथे जो सारंग आहे त्याच्या ऑफिसमध्ये गेलेली असतात आणि सारंगच्या ऑफिसमध्ये ती माणसं इथे गेल्याच्या नंतर आता इकडे ती माणसं तिथे गेल्याच्या नंतर आता ते बोलत असतात की हेच त्या सारंगचं ऑफिस आहे आणि हे ते ऑफिस जे आहे ते तोडून टाकायचं आहे, आपल्याला ठेवायचं नाही आहे. कारण हा जो काही सारंग आहे तो खूपच जास्त हवेमध्ये उडत वगैरे आहे आणि त्यासोबतच आपल्या ऋषिकेशला त्याला त्रास देत आहे असं हे मुद्दा म्हणून त्यांचा प्लॅन असतो आणि तोडारे हे सारंगचं ऑफिस वगैरे असं इथे ते बोलत असतात. आणि जो काही सारंग आहे त्याच्या ऑफिसवरती पूर्ण ते हल्लाबोल करण्याचं काम इथे ते करत असतात. आणि त्याचसोबत आता तर आता प्रेक्षकांनो इथे मात्र हा सर्व काही व्हिडिओ इथं जानकीनं प्ले केल्याच्या नंतर मात्र आता जी काही जानकी आहे ती इथे बोलत असते, हा माझा परिवार आहे आणि मला माहिती आहे ना, ती बोलते की आपण इथे सर्व काही विसरून एकत्र नांदूयात. आता जे काही कोणी कोणावर आरोप लावले हे महत्त्वाचं नाही आहे, ते सर्व काही आपण विसरून जाऊयात आणि सर्व काही विसरल्याच्या नंतर आपण इथे एकत्र पुन्हा नांदूयात गुणागोविंदाने. असं नाही का होऊ शकत, कोण कोणाला काय म्हणालं ह्यापेक्षा आपण एकच आहोत ही गोष्ट आपण इथे लक्षात ठेवली पाहिजे असं इथे जी काही जानकी आहे ती इथे बोलत असते. पण आता प्रेक्षकांनो जानकी मात्र ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर सुद्धा इथे मात्र कोणाला काहीच फरक पडत नसतो. ती म्हणत असते की आई मला माहिती ना, मला कळत नाही असं काहीच नाही आहे. कारण त्या दिवशी ऋषिकेश कुस्तीच्या आखाड्यामध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलं होतं आणि त्यांनी पार्टिसिपेट केल्याच्या नंतर इथे तुम्ही त्या दिवशी आलेल्या होत्या आणि त्यासोबतच इथे तुम्ही शाल पांघरून इथे आल्या होत्या आणि मी कशीही विसरू शकते, मी माझ्या नजरेतून हे चुकलेलं नाही आहे असं इथे बोलल्याच्या नंतर मात्र ऋषिकेशला खूप आनंद झालेला असतो. आणि आनंद झाल्याच्या नंतर आता इकडे मात्र सर्वांच्या डोळ्यामध्ये खरंच पाणी आलेलं असतं. ती म्हणत असते की हा रणदिवे परिवार मला एकत्र हवा आहे आणि त्यासोबतच तुम्ही मला द्याल ना साथ, नका ना असं करू. त्यासोबतच इथे आता मला माहिती की माझ्या पाठीमागे ना आई आहे, ना मला भाऊ आहे, ना मला बहीण आहे, कोणीच नाही आहे. अनाथ काय असते हे मला चांगल्या पद्धतीने माहिती, त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलाला सगळेजण असून असे अनाथ करू नका ना असं इथे जानकी बोलत असते. आणि तेव्हा सर्वांचे डोळे जे आहे ते इथे भरून आलेले असतात. सर्वांना इथे खूप जास्त तिच्या बोलण्यामुळे त्रास होत असतो. पण आता प्रेक्षकांनो इकडे मात्र दुसऱ्या बाजूला जी काही आपली ऐश्वर्या आहे, ऐश्वर्याने मात्र तिचा जो काही डाव आहे तो व्यवस्थित पद्धतीने तिचा डाव तिने टाकलेला असतो आणि तिचा डाव तिने व्यवस्थित पद्धतीने टाकल्याच्या नंतर आता इथे मात्र सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्या मात्र तेवढ्यात मात्र तिथे आता प्रेक्षकांनो इथे ऐश्वर्या आलेली असते आणि तिथे ऐश्वर्या आल्याच्या नंतर ऐश्वर्या म्हणत असते हा सर्व काही काय प्रकार आहे आणि त्यासोबतच इथे चांगलं तू इथे ह्या लोकांना घोळ्यात घेतलेला आहेस आणि ह्या लोकांना चांगल्याच पद्धतीने इथे तू शिकवलेला आहेस, पण तुला काही मी वेडी वाटले का? आणि त्याचबरोबर इथे आता तुला असं वाटतंय का की तू इकडे गोड गोड बोलून सर्व काही करशील आणि इकडे दुसऱ्या बाजूला मात्र कोणाला काहीच समजणार नाही
वगैरे ह्या सर्व काही गोष्टी इथे ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र इथे ती बोलत असते, तू कशाबद्दल बोलत आहेस आणि कशाबद्दल नाही, मला तर ही गोष्ट इथे समजत नाहीये. तुला जे काही बोलायचं आहे ते तू इथे स्पष्टपणे सुद्धा इथे बोलू शकतेस, असं इथे ती बोलत असते. आणि तेव्हाच मात्र आता इथे जे काही आपली आता इथे ऐश्वर्या आहे ती बोलत असते, बघा ना तू आत्तापर्यंत जो काही व्हिडिओ दाखवलेला आहेस तो व्हिडिओ तर सगळ्यांनीच पाहिला, पण आता इथे दुसरा एक व्हिडिओ प्ले होईल आणि तो नाही का पाहायचा, असं इथे ती बोलत असते. आणि तो व्हिडिओ कशाचा आहे असं पाहिल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांनो इथे मात्र तो व्हिडिओ असतो दुसरा तिसरा कशाचाही नसून त्या ऑफिसमध्ये ते सर्व काही इथे ऑफिसची तोडफोड केलेली आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे केलेला तो इथे व्हिडिओ असतो प्रेक्षकांनो. आणि त्यासोबतच इथे तो जो काही इथे व्हिडिओ त्याने इथे प्ले केलेला आहे आणि तो व्हिडिओ इथे प्ले केल्याच्या नंतर आता सर्वांना खूप मोठा इथे धक्का बसत असतो की हे सर्व काही काय आहे. आणि त्यासोबतच इथे ती लोक त्या व्हिडिओमध्ये बोललेली असतात की आता सारंगचं हे जे काही ऑफिस आहे ते इथे आपण जाळून टाकायचं आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून इथे प्रयत्न सुद्धा इथे ते करताना सुद्धा प्रेक्षकांना आपल्याला इथे पाहायला दिसत आहेत. आता मात्र जो काही सारंग आहे तो मात्र इथे प्रचंड चिडलेला असतो, त्याला प्रचंड राग येतो आणि राग आल्याच्या नंतर तिथे ज्या काही कॅन्डल्स असतात तो कॅन्डल घेतो आणि त्या इथे जो काही त्यांच्या कुटुंबाचा जो फोटो असतो त्या फोटोवरच तो जोरात मारत असतो, ज्यामुळे तो फोटो आहे तो फॅमिलीचा पूर्ण फोटोला त्या आग लागलेली असते. आणि त्या फोटोला आग लागल्याच्या नंतर आता ती सर्व फॅमिली इथे निघून जाते. जाताना सारंग म्हणत असतो, सौमित्र दादा तू इथे यांना घेऊन आला होतास, पण मी आता माझ्या आईला इथून घेऊन जाणार आहे, असं इथे तो बोलत असतो. आणि त्याचसोबत आता ह्या सर्व काही गोष्टी इथे तो बोलल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांनो आता सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी असते आणि ती म्हणजेच की हे सर्वजण इथून गेल्याच्या नंतर ऐश्वर्याला जानकी आव्हान करत असते. ती म्हणत असते की तू आता ही आग लावलेली आहेस, पण ही विझवण्याचं काम मी करणार आहे. पुन्हा रणदिवे जे काही कुटुंब आहे ते पुन्हा एकत्र येताना मी तुला दाखवणार आहे, असं इथे ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र प्रेक्षकांनो इथे ऐश्वर्याला मात्र इथे खूप मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा आता इथे ऋषिकेश सुद्धा तिला म्हणत असतो, जानकी तू जे काही बोलत आहेस ते होणं शक्य नाहीये, कारण ह्या सर्व काही गोष्टी कधीच होऊ शकत नाही, असं इथे तो तिला सांगण्याचा समजावण्याचा खूप प्रयत्न करत असतो. पण आता इथे मात्र जी काही ऐश्वर्या जी काही जानकी आहे ती बोलत असते की नाही, मी हे सर्व काही याच पद्धतीने करून दाखवणार आहे, माझ्यावर विश्वास ठेवा वगैरे ह्या सर्व गोष्टी आता इथे ती बोलताना सुद्धा प्रेक्षकांना आपल्याला इथे पाहायला दिसत आहे. तर अशाच नवनवीन आणि सोबतच डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील, ऐकायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूयात अशाच एका छान आणि इंटरेस्टिंग अशा एपिसोड सोबत आणि अपडेट सोबत. तोपर्यंत पाहत राहा घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे छान छान अपडेट्स आणि रिव्ह्यू. भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.